नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। मुंबईत NC सभागृहात महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शन व परिषदेला शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद। कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, उद्योग, गुंतवणूक, पीक विमा, सौर ऊर्जा तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। विशेष म्हणजे सदर परिषदेला महाराष्ट्रासह देशातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे चेअरमन श्री चंद्रकांत मोकल यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। विधाता जय हे जय हे जय हे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। and projects Reliance Industries Limited यांचा सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या उठवते आपल्या सर्व मान्यवरांसाठी। सगळ्या मान्यवरांनी या शेतकरी परिषदेला उपस्थित राहा पाहिजेत। मी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक आपण म्हणतो की आज आपण एका नव्या पर्वामध्ये आहोत। मला असं वाटतं सुरुवात सर आपल्याकडं श्रावण पहिलाही सुरू व्हायला त्यासाठी आपण सर्व जमलो आहोत आणि ते म्हणजे गेल्या 5-6 वर्षामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजमुळे जो प्रॉब्लेम चालला आहे 5-6 वर्ष, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ही कृषी फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्ड चेन, वेअरहाउसिंग कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे। उनका अभिनंदन करता, उनको धन्यवाद देता। याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कारण या ठिकाणी आपण देशातली मंडळी आहेत, आणखी बरीचशी मंडळी 3 वर्षापासून या ठिकाणी ECGC ही भारत सरकारची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मान्यवरांना आम्ही या ठिकाणी बोलवतो। कारण तुम्हाला ज्यावेळी निर्यातदार फसवतो एक्सपोर्टर शेतकऱ्याला, तर निर्यातदार म्हणतो की मला बाहेरनी फसवलं परदेशातलं, आणि त्या फसवणुकीमध्ये माध्यमानं की मोठ्या प्रमाणात सफर होतो शेतकरी आणि तो व्हायला नाही पाहिजे। म्हणून या सर शिवराज साहब मुझे थोड़ा याद है कि हम लोग
मालदार हमारा जो गेटवे टू मांडवा मालदार बोट में हम लोग पारिसा हम लोग जाते थे, हम लोग ऊपर बैठते थे, बहुत अच्छे डिस्कशन करते थे। मगर हमें अभी पारिसा से भी बिजी शेड्यूल में आए, इसलिए मैं उनका भी मनपूर्वक स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ। याचबरोबर आपल्या गुप्ता साहेब जे आहेत ते नॉयडामध्ये आहेत, ते ॲग्रोकेमिकल्स इंडस्ट्रीमध्ये आहेत। म्हणजे आता जर आम्ही विचार केला तर की आम्ही या देशातल्या मोठ्या कंपन्या आहेत, न्यूट्रियल असेल, झंडा असेल, सल्फर मिल असेल, बाहेर असेल करतो आणि त्या माध्यमानं पुढे जातो आम्ही। म्हणजे आम्ही जरी सुरुवात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अलिबागून सुरुवात केली, त्याच्यानंतर कोकणात आलो, राज्यात आलो, राज्याबाहेर पण आज आम्ही काम करतो। त्याचे हे आहे की शेतकऱ्यांचा तुमचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि त्या प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा प्रकारची मान्यवर मंडळांचं आम्हाला एनकरेजमेंट मिळाली आणि म्हणून आम्ही पुढे चाललो। त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे विषय असे आहेत की आज जर आपण विचार केला तर एपीओची नाबार्डची सबसिडी होती, नाबार्डमार्फत सबसिडी पहिली आपल्याला कंटिन्यू चालू होती, काही दिवसानंतर ती बंद झाली। परंतु मला सांगायला अभिमान वाटतो, जी.एस. रावत साहेब हे नाबार्डचे महाराष्ट्र हे चीफ जनरल मॅनेजर होते, त्यांना मी भेटलो की साहेब ही सबसिडी जर बंद झाली तर एपीओ, भारत सरकारचं धोरणच आहे की एफपीओ जास्तीत जास्त इस्टॅब्लिश करा, तर त्याला ब्रेक लागेल। त्यांनी परत ती नाबार्डची सबसिडी सुरू केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज रावत साहेब हे नाबार्डमध्ये डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आहे। म्हणजे आज आपल्यासाठी ते स्कीम आपल्याला कशा प्रकारचं इम्प्लिमेंट करायचे आहे यासाठी ते संपूर्ण सहकार्य आपल्याला करायला तयार आहे। एक काम असं आहे की जर विचार केला तर जसं आपण विचार करतो की सिंचनाच्या बद्दल सुद्धा आज मला अभिमान वाटतो की आज ज्यांचा दिवस स्मृती दिवस म्हणून आपण बघतोय त्या अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक यांचा आज पुण्यस्मरण दिवस आहे 13 ऑगस्ट आणि अत्यंत चांगला दिवस आपल्याला या कार्यक्रमाला मिळाला। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष आज आहे, महिला शेतकरी वर्ष आहे, महिलासुद्धा आमच्या बऱ्याच बाहेर राहिलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार भारतरत्न यांनी सांगितलं की जलसंवर्धनाचा हे नंतर त्यांनी त्या काळी दिला जवळजवळ 70-80 वर्षापूर्वी आणि आज जर आपण विचार केला तर म्हणजे मी असं पण वाचलं रामायणामध्ये की धर्मराजाने सुद्धा तलाव खोदलेले होते। म्हणजे ही अशा प्रकारचं पार्श्वभूमी आहे। परंतु दुर्दैवानं थोडंसं दुःखसुद्धा होतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात त्यांनी आपल्या देवता आहेत परंतु त्यांचं पाणी त्या डोंगरदऱ्यातून उगम पावतात आणि त्यांचं पाणी समुद्राला मिळतं। जर आपण हे पाणी साठवलं तर आपल्या देशामध्ये दुष्काळ कधीच येणार नाही। परंतु दुर्दैवानं अजूनही आपण त्या दिशेने सक्षम नाही। म्हणजे एक चांगला उद्देश आपण घेतलेला आहे या ठिकाणी आणि या चांगल्या उद्देशासाठी आपण इथे जमलेलो आहोत। अनेक संस्था आहेत, त्या संस्था शेतकऱ्याला काम करण्यासाठी पुढे येतात। मी सांगायला मला अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग तुमची महाराष्ट्र आणि गोव्याची बॉर्डर किरण पाणी, गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर झाई उंबरगाव या 720 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्फान्सोचं पीक येतो आणि तो जगप्रसिद्ध हापूस आंबा आहे। कारण तिथली खारी हवा आणि तिथला जांभा दगड अशा प्रकारचं आणि त्याच्यामध्ये 2 डिस्ट्रिक्ट असे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर हे अल्फान्सो जगप्रसिद्ध हापूससाठी प्रसिद्ध आहे आणि सायमल्टेनियसली पालघर अँड रायगड सर वी प्रोड्यूस ऑल काइंड्स ऑफ हॉर्टिकल्चर, पालघर अँड रायगड। पालघरमध्ये आम्ही आदिवासी लोकांना एनकरेज करतो। आदिवासी बांधव त्या ठिकाणी जवळपास वाडा तालुक्यात 300 एकरवर त्यांनी अल्फा सो दे फील डिस्करेज फॉर दिस ओनली सोल्युशन इज टू अवॉइड द इंटरव्हेन्शन ऑफ मिडल पर्सन अँड develop the concept of producer to consumer which will be really help to the farmers. We MSMGA
are constantly working on this ground. It is our main intention to develop the chain of retail marketing for the farmers, and with this intention we have organized this conference in the national level platform like NSC. जो हमारे नोएडा से आए हैं और हमारे गुप्ता साहब आपको परिचय दिया कि एग्रोकेमिकल इंडस्ट्री में है, वो है मतलब उनके थ्रू उनके जो क्लाइंट है उनके थ्रू डायरेक्ट बेनिफिट हमारे किसान को मिलता है। तो वो बीके गुप्ता साहब है डायरेक्टर अपडेट ट्रस्ट पर इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड। और मैं शायद हिंदी में या इंग्लिश में ज़्यादा कंफर्टेबल हूँ बोलने में, तो आप सभी को एक बार नमस्कार फिर से। सबसे पहले मैं मैंगो ग्रोवर्स एसोसिएशन प्रेसिडेंट मिस्टर मोकल और उनकी टीम को बधाई देना चाहता हूँ कि उन्होंने कार्यक्रम को बहुत अच्छी प्रकार से अरेंज करने की कोशिश की है, और मैनी थैंक्स टू हिम टू इनवाइट मी हियर। इसके अलावा जो ऑर्गेनिक प्रोडक्ट्स हैं सभी के लिए हम लोग अपने प्रोडक्ट्स दे रहे हैं। हम लोगों की कंपनी को इसी साल दुबई में एज ए बेस्ट इमर्जिंग कंपनी का अवार्ड मिला। बात शुरू करने से पहले मैं थोड़ा सा अपने भारत की बात जरूर करूंगा, क्योंकि हम लोग सारे भारतवासी हैं और भारत से ही हमारी स्टोरी शुरू होती है। आज की डेट में इकोनॉमी धीरे धीरे बढ़ भी रही है। ये इसका पॉजिटिव पॉइंट है कि हम लोग 5वीं इकोनॉमी में आए हैं और आगे बढ़ते हुए टारगेट कर रहे हैं हमारी भारत की गवर्नमेंट या भारत की उद्योग जगत कि हम पहले तीसरे स्थानों के अंदर अपना स्थान बना लें। ओके, यहाँ पे मिस्टर मोकल का फिर से एक बार मैं कहूंगा कि उन्होंने बड़ा इंटेलिजेंटली सर्विस इंडस्ट्री से आता है, जिसमें फाइनेंशियल पार्ट है, जिसमें हमारे कोरियर इंडस्ट्री ऑल्सो पार्ट ऑफ इट, होटल इंडस्ट्री पार्ट ऑफ इट, आईटी इज देयर। सेकंड पार्ट जो लेके जाता है वो उद्योग। एग्रीकल्चर इज अ वेरी बिग सेक्टर, ये तो बहुत अट्रैक्टिव सेक्टर है। पी.के. शुक्ला सर, प्रेसिडेंट पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड, आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। थोड़े एटलीस्ट 5 मिनट तरी व्हायला। मंच पे बैठे हुए हमारे सारे साथीगण, सबसे पहले तो जो पूरी जो सत्ता जो बनाई है चंद्रकांत भाई ने, उसके जो न्यूक्लियस हैं मोकल साहब वो, और हमारे जो अतिथि हैं नारायण साहब, लक्ष्मण सर, गुप्ता सर और नागराज सर, तो सबको हमारे तरफ से पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड की तरफ से आपका सबको अभिनंदन करते हैं। राष्ट्र में किया हम लोगों ने किया है उनके साथ के माध्यम से, और एक बहुत लार्ज सेंटर फार्मर्स के लिए कृषि विज्ञान सेंटर हमने खोला है, जो कि काफ़ी लार्ज है, स्प्रेड में अराउंड 120 एकड़ लैंड इन सौराष्ट्र। सो पहले तो आपको सबको हम लोग आपको इनवाइट करना चाहेंगे, अगर आप वहाँ पर एक साथ 500 फार्मर की ट्रेनिंग हो सकती है। कोई ऐसी वैल्यू एडिशन नहीं है शायद भारतवर्ष में और विदेश की भी, जो वैल्यू एडिशन जहाँ पर वो डेमोन्स्ट्रेशन नहीं है, और वैल्यू एडिशन के जो सेंटर्स हैं उस कैंपस में वो भी है, और तो फार्मर्स आकर के बहुत सारी चीज़ें, जैसे आम के बारे में बात हो रहा है, जब महिलाओं का शेतकरी सम्मान कर रहे हैं, और ये वर्ष भी उन्हीं लोगों के लिए डेडिकेट किया गया है उपयोग के लिए। तो ये हमारा थोड़ा सा बैकग्राउंड है कि फार्मर के साथ हम काम करते हैं, इसलिए फार्मर के मीटिंग में आना हमको बहुत इंटरेस्ट रहता है। दूसरी बात ये है कि मुझे सबसे जो ब्लू ओशन इकोनॉमी की बात हो रही है, समुद्री खेती से संभव है। हमारे अगल बगल के जितने भी देश हैं, कई लोगों ने उसमें उसको पूरा किया है, क्योंकि समुद्र में जगह है। अभी तो जमीन पे जगह नहीं है, जमीन पे है भी जगह तो भी बहुत कम है। तो एक जगह है जिसमें आप लोग कर सकते हैं, और उसका डेमोन्स्ट्रेशन करने के लिए हमने काफी प्रयास किया, और काफी प्रयास होने के बाद जो है हमको कुछ सफलता मिली, और उसको बोलते हैं सी वीट कल्टीवेशन। तो जो सी वीट कल्टीवेशन है अभी उसका कल्टीवेशन अगर आप करते हैं और तो आपको काफी उससे फायदा होगा, इतना तो मैं कह सकता हूँ। और जनरली क्या होता है कि इसे कोस्टल कम्युनिटी में फिशरमैन होते हैं, उनकी पूरी फैमिली होती है जो काम करती है,
तो आप उसको भी एक्सप्लोर कर सकते हैं। शुरू में जब हम लोगों ने सी वीड चालू किया था आज से 5-6 साल पहले, तो उस समय लगता था कि ये हो नहीं सकता है, पड़ता है विदेश से लाना पड़ता है सीड, और सीड को आप समुद्र में डालेंगे और समुद्र में अगर हाई टाइड है, समुद्र में अगर वो है तो सब लेके चला जाएगा। ठीक है, तो उसको कैसे करते हैं, तो हमने क्रिएट किया कि पहले लैंड बेस्ड कल्टीवेशन करेंगे, जो बहुत कॉमन है, विदेशों में लोग कर रहे हैं इसकी खेती। तो लैंड में हम एक समुद्र टाइप स्ट्रक्चर बनाएंगे, ज्यादा से ज्यादा मान लीजिए 20-25 बाई 20-25 फीट के टैंक बनाएं, और उस टैंक में आपको, लेकिन देखिए बड़ा इंपॉर्टेंट ये है कि समुद्र का जो पानी होता है वो इनलेट आउटलेट उस बीड के, उसके लिए बड़ा इंपॉर्टेंट होता है, उसकी ग्रोथ के लिए, तो फ्लो होना चाहिए। तो मोटर लगा दिया कि पानी आया, खींचा और पानी निकला और अंदर सीड डाल दिया, और फिर सीड का हम लोग उसको जो है देखने लगे कि कैसे वो ग्रो कर रहा है। तो अभी फिर हमने एक छोटा सा प्रयास किया लैंड बेस्ड कल्टीवेशन से सीड बनाने के लिए, क्योंकि सीड आप सीवेट की खेती तभी करेंगे, समुद्री खेती तभी करेंगे जब आपका सीड होगा। ये सीड ऐसा है जो इंडिया मिलता नहीं है, बहुत रेयरली आपको, अगर साउथ में आप जाएंगे मंडपम करके एक जगह, वहां पे मिलता है। ठीक है, अभी देखिए अभी एक बहुत बड़ी ऑर्गेनाइजेशन है गवर्नमेंट की, इफ्को का एकदा जोरदार गजरात त्यांचं आपण इथे स्वागत करूया। ती राजे सर इथे मोठा महत्वाचा एक मिनिट सर आपल्या सर्वांसाठी आहे श्री डी नारायण सरांना विनंती करतो की त्यांनी It looks like, and first of all, good afternoon, almost good afternoon. The dignitaries on the dais and also on the audience. I'm going to speak, if it is okay. Details, one of the verticals was fruits and vegetables. So I was involved in setting up the processing units for fruits and vegetables. You know, the sorting machines and packaging, etc., etc. And visit New Zealand to select some potato sorting machines and onion sorting machines. So I got an opportunity to meet with some farmers, and these farmers are very well knowledgeable farmers. They knew exactly what they were doing. So I was checking with them. First thing is, what is the yield that they're getting, per acre? And they told me the potato they were getting something like 20 to 32 tons per acre. And in India, as compared to that, it is 8 to 10 tons per acre. So they were getting 2.5 times per the yield. And onion, they were getting 11 to 15 tons per acre, and whereas in India it is 6.5 to 7.5 tons per acre. So I felt there is something amiss, something missing. So that time I was wondering as to what could be the reason. But I never thought about working on it because I got busy with my own work. And coming back to mangoes, because I thought, I should also check about mango yield. So in India, the mango yield is average, they report is 4 tons per acre, and in UP per acre, and in AP 5 tons per acre. But in Maharashtra, it is 2 to 3.5 tons per acre average. But it can reach up to 7.5 to 15 tons per acre, depending on the high intensity, dense farming with very much care taken. As compared to that, Mexico, the average is about 7 tons per acre. And so that is one exposure to me as far as agricultural fruits and vegetables are concerned. Then I used to actually visit, go to London, and those days our founder chairman,
used to be very fond of muskmelon. And whenever I used to go, he used to tell me, why don't you bring a couple of orchard and muskmelon orchard, etc. And I saw the quality control that they have. Muskmelon, for example. They get muskmelon harvested from the field and they process it through washing, drying, brushing, and all that. And it then goes through a kind of a box. In the box, there are 32 cameras attached. This is also applicable for tomatoes and apples. So when each and the bulk of the apples, for example, I take, or even muskmelon, they go and get washed in bulk quantity, and then when it enters the sorting machine, it goes one by one in a row. There is a cup which is continuously moving. When it exits that section, then it goes through a conveyor, and you have a kind of a deflector or kind of a divider. What they used to do, so they used to have, actually this is where the sorting happens, depending on the camera readings, the images that they have taken. The camera actually analyzes whether muskmelon is discolored or damaged or not good, image-wise. And weight-wise, it actually sees the weight and sees how uniform the weight is. And also it measures the diameter and measures the size. So, as soon as it comes out, and depending on the quality, just comes down and just touches it and goes up. It actually measures the sweetness of in that fraction of a second. So then I realized that why Selfridge and Harrods have muskmelon available continuously, consistently, of uniform size, weight, sweetness, and everything, and that is why it is actually commanding premium charges. Speed and quality. How do we improve that? So we know the farmer's economic status and the profitability depends on the yield and the quality. But apart from that, there is also an issue of safety and consistency. So, coming to this, the other day I was talking to an Israeli economic attaché, commercial and economic attaché. I was talking to him. Israel is a great country and very, very advanced in agricultural field. And what is that from Israel we can learn? So we had a good chat with him. So I want to give you a few ideas about that, because why I say about consistency and quality, etc. See, when we see a mango hanging in a tree, the export of Indian mangoes, that is, import of Indian mangoes, was suspended. Rather, they had a problem because it seems in quarantine officials found that the treatment facilities in India was not satisfactory. So as a result, they stopped the import of mangoes from India. But it is not a panic button. We should not. It may be one-off type, maybe an aberration, but at the same time, it's a wake-up call for all of us, and it's an opportunity to improve the situation. And how do we do that? So one of the ways is apply technology, and this is where I was talking to the Israeli commissioner, and he gave me some few examples of how Israeli technologies can be applied in India, particularly even for mango cultivation. And so, this is first of all, coming back to that, item one, as farmers know very well, for agriculture, water is the most important thing. Now, if a farmer says, no, I actually irrigate my farm, the tree, is regularly, every few days. So that is not a satisfactory answer. Because, we all, most of us know the farmers today
are used to. Fruit is left the tree, and the most important is how quickly the farm heat is removed, and the technology they have is in fact removing the heat by fast cooling using liquid carbon dioxide, and make sure that the fruit stays fresh throughout its life till it is consumed. So not only the farm heat is removed, then subsequently storage, transportation, and actually I was talking to them, and I would suggest it's a good idea to in fact connect with them and have at least a pilot. And so you select a part of the orchard or some section, and with a group of mango growers, sit with them and find out and take the technology, apply it, and you have a reference before the technology is applied, how it was behaving, and post application, and how the improvement is seen. And so that's then, if you really see a value, take it up, take it further, and scale it up. And if it is not there, then just it's a learning. So you go through the learning. So this is one other thing. Second, the last point is, it's they ask you, where is this mango come from? So if you say it's come from Maharashtra, it's not enough. It's Maharashtra, which orchard, which farm, which when was it harvested? What was the pest control system, and what is the water source to the, what is the whether any pest or disease seen. So if you are having all these details, and then you can trace back any particular mango to the farm, and when it was harvested, what it went through, how it was made, and what kind of control you had. And these people really respect a traceability aspect and give a lot of importance to that. That's one element. And the second element is the value. Though I told Chandrakant, when he told me, Chandrakant is not my field, what do I speak here? And so he told me, no, come and say. Because then I told him that Reliance, though it's not making any fertilizer, we are making some side byproduct, some I think soil enhancer or something. It is one of our the biogas project that we have, and the residual, kind of an ash or remnant, so that is used and sold as, I think, soil enhancer or fertilizer. They call it fertilizer. Bhoo something, Bhoo. There's something, some name. Yeah. Bhoo. Yeah. Correct. So, but that's in a very, very mini US visiting, in fact, in connection with some ammonia manufacturing. And I actually went around, it was Midwest, I think from Louisiana. I was driving in the car, and I saw they're huge farms, and you have in the corner of the farm, they have some big tank, like a liquefied some oxygen, some gas tank. But I asked them, what is this? This is a liquefied ammonia tanks. So what does a farmer have to do with ammonia? So they should be getting urea or other fertilizers. He said, no, in America what they do is MSMGA also have arranged an exhibition which is
going to be highly helpful for the participants. Today is also death anniversary of Punya Shlok Ahilyabai Holkar, and this year has been declared by United Nations as International Women Farmers Year, and therefore on this occasion women farmers are also present. My salute to them. Under the leadership of Sri Chandrakant Mukul, President MSMGA, this program is being organized. Is going to be used for introducing various schemes of governments of Maharashtra, government of India, and for the welfare of the participant. I warmly welcome all the dignitaries, guests, and participants, and welcome executive committee members of MSMGA. Thank you. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर इकॉनॉमीवर सध्या फार गरज आहे, कारण आपल्याला आंब्याचं किंवा आपल्या फलोत्पादन जेवढं आपण निर्यात करू तेवढा आपल्याला परकीय चलन मिळेल आणि त्याच्यावर जीडीपी वाढतो. म्हणजे जीडीपी इमिजिएटली जो वाढतो तो फलोत्पादनातून वाढतो. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अर्थशास्त्रज्ञाची भूमिका फार महत्वाची असते. आणि या संपूर्ण एनएसीचे अर्थतज्ञ चीफ इकॉनॉमिस्ट हे डॉक्टर तीर्थंकर पटनायक साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वो आप समझेंगे, बट मैं इन दोनों को लिंक करने की कोशिश करूंगा और मे बी आई विल बी राइट. आई हैव कम हियर बिफोर एंड इट फील्स वेरी गुड टू बी हियर. वी नो दैट फरवरी से हमारे यहाँ एक ग्लोबली देयर इज अ वॉर दैट्स गोइंग ऑन इन ईरान. यू नो US, Israel. India imports almost 90% of its LPG. We import a large part of our crude, but LPG is even more. And you see the markets also fell meaningfully. And today where we are is that there is a temporary pause, and yet hostilities have started. So ये हमारा background है within which we currently stand for both the markets and the macro. हमारे लिए watch list जो है from an economics perspective राइट साइड में है. We might see conflict फिर से स्टार्ट हो गया है. We might see supply disruptions, and I'll speak about it a little bit on the mango perspective. And of course, rupee पे काफी impact हुआ है. Rupee has gone down significantly. RBI has taken a lot of measures to control this. आप देखिए crude prices they have become very volatile. So during the March of 2026, crude prices went very high. Prices went spike हो गया था. That is a there is Dragonpalli, venison hai, kesar hai, there are many other products, and because of the specific frame in which Alfonso is produced, it is available for very short period of time. जैसे ही बारिश शुरू होता है प्रोडक्शन खत्म हो जाता है इसका, and it is largely air freighted, and so because of the Gulf crisis, ये जो window है, all the exports to Dubai, Oman, the Middle East exports है, that became very very expensive. Insurance costs became very very high. And that has hit the Alfonso production today in India, in Maharashtra today specifically. That is one part. Second part, barish, the big rains and climate change in general. देखा गया है कि जब भी temperatures go above 40 degrees Celsius, what happens is the product becomes spongy. The content goes bad, and सध्या आपल्या जाळीमध्ये आपण देशीचं उत्पन्न घेतलं यावरती पिढीसाठी वाचायचं. यश ॲग्रो पशुखाद्य given by the government of India. So up to 10 crores CCTV is available. If you are having some part of collateral facility, means collateral you can. I'm honored. I said I'm honored. I'm honored in. सर नमस्कार. मैं कुमार अंशुमान हूँ और मेरी जो संस्था है ECBC, ये एक
गवर्नमेंट ऑफ इंडिया की संस्था है, 100% गवर्नमेंट ऑफ इंडिया की कंपनी है। और तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। हम सब बच्चे, हम सब बच्चे। जोरदार टाळ्याने आपण या शेतकऱ्यांचं कौतुक करूया। डोमेस्टिक एक्सपोर्ट मध्ये आम्ही मागच्या वर्षी 75 mm प्लसचे 4 कंटेनर पाठवले। आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या देशातून एकही 75 mm प्लसचा कंटेनर गेला नव्हता। हे 4ही कंटेनर आमच्या गोडाऊनवरून गेले। या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की आपला जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, तो साईज साठी खूप फेमस आहे। कदाचित आतापर्यंत कुणी त्याला अनटॅप्ड मार्केट होतं, कुणी लक्ष दिलं नाही। सरांनी जसं सांगितलं की ते एका सिंगल प्रोड्युसर काम करतायत, त्याच्या व्हॅल्युएशनवर काम करतायत। बीइंग फ्रेश प्रोड्युसर काम करण्यापेक्षा त्यांनी प्रोसेसिंग सेगमेंट निवडला। आम्ही थोडंसं वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातोय। आहे ह्यातच जे अनटॅप्ड आहे, म्हणजे ज्याला अजून कुणी टच केलेलं नाही, त्याच्यात थोडंसं काम करतोय। मी सर्वप्रथम इव्हन दो आभार मानून हा शेवट नाही करायचा आहे, पण मग आभार यासाठी की सरांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे शेतकरी वर्गासाठी भव्य कार्यक्रम संपन्न झाला, तर त्या कार्यक्रमासंदर्भात काय आपल्याला वाटतं? मी या आंबा उत्पादन राज्य संस्थेची गेले कित्येक वर्षापासून सचिव म्हणून काम करते आणि मोकल सरांच्या अध्यक्षतेखाली हा जो कार्यक्रम आम्ही राबवला, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं साधारण सामान्य आणि जे होतकरू शेतकरी आहे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी काहीतरी चांगली उपाययोजना करू शकतील असा हा संदेश घेऊन आणि नवीन नवीन आधुनिकीकरणाच्या शेतकऱ्याला त्याची जोड लाभण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं। आणि मला असं वाटतं की लोकांचा जो प्रतिसाद आहे त्यामुळे मला वाटतं हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आहे। आणि यासाठी मी चंद्रकांत मोकल सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम त्यांच्या मानसन्मानासाठी केला आहे। कारण आपण पाहतो की सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांचा सन्मान होतो, पण शेतकऱ्याचा सन्मान कोणी तरी करण्याचं धाडस दाखवलं आहे। त्यासाठी मी सरांचं जेवढं कौतुक करेन तेवढं करतो। धन्यवाद। One second. सर, या कार्यक्रमाला रॉयल कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स डोंबिवलीतून काही विद्यार्थी जे हजर झालेले आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। त्यांनी या सर्व कार्यक्रम आणि पहिल्या थोडे मागे थांबा सर, तुम्ही थोडे मागे थांबा, सरांना येऊ द्या, थोडे मागे थांबा, त्यात बाजूला साईडला सर मागे थांबा, सर मागे दोन मिनटं भाऊ। और एक बार ओके, यस व्यक्त केला आणि आमचा सन्मान केला, यामुळं एक शेतकरी म्हणून मी अत्यंत आपला आभारी आहे। आणि
मी कमीत कमी जे काही उपलब्ध आहे आपल्याकडं साहित्य, त्याचा शेतकरी प्रश्नावर प्रत्येकाने जो अभ्यास केला त्याचा मीही पण अभ्यास केला. अगदी डॉक्टर स्वामीनाथन असतील किंवा शरद जोशी सर असतील, तर मला नेहमी जाणवलं की ही लोक जी समस्या म्हणून शेतीच्या मांडतायत ते खरंच समस्या आहेत का. कारण 12व्या शतकामध्ये जी ज्ञानेश्वरी लिहिली गेली आमच्या तालुक्यामध्ये, त्यामध्ये एक 18व्या अध्यायामध्ये ओवी आहे कृषी वाणिज्य विभागामध्ये, भूमी बिजू नांगरू या भांडवलाचे आधारू बिहुनी लाभ अपारो मिळविणे जे, किंबहुना कृषीजीने तो धन राखून वर्तने आम घ्यायची विकणे महर्गी तुझी एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मानच नव्हे तर त्यांचं खरं तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जे व्याख्यानं आयोजित केली त्यामध्ये श्री गुप्ता सरांचं व्याख्यान असेल, त्याचबरोबर श्री नारायण सर असतील, पटनायक सर असतील, अंशुमन सर असतील, त्याचबरोबर शुक्ल सर, या सगळ्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन करण्याचं काम केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपल्या भाषणामध्ये आपण आम्हाला सांगितलं. आणि खरं तर वेगवेगळ्या विषयात सुरुवातीला ज्यावेळेस आम्हाला आमंत्रण मिळालं, म्हणजे आम्ही ऊसाची शेती करणार आहे आणि आंबा उत्पादक संघाचं आम्हाला आमंत्रण आहे, म्हणजे हे जरा वेगळं समीकरण वाटलं. जसं मला वाटतं नारायण सर म्हणते की मी आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे मी हा शेतीचा आणि माझा काय संबंध आहे. आम्ही एक शेतकरी उत्पादक कंपनी ज्याचं नाव फर्टिमॅक्स फार्मर प्रोड्युसर कंपनी, ही कंपनी कांद्याची मूल्य साखळी तयार करण्यासाठी स्थापन झालेली आहे, जी सोलापूरमध्ये कार्य करते. आम्ही तिचा विस्तार काही नगरमध्ये नेवासा साईड असेल किंवा नाशिकमध्ये पण त्या भागामध्ये काम करतो. याच्यात पूर्णपणे मागच्या वर्षी आम्ही जवळपास 4 कोटीपर्यंत टर्नओव्हर केला. त्या टर्नओव्हरमध्ये कांद्याच्या बियाण्यापासून ते अगदी एक्सपोर्ट पर्यंत, आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून आम्ही सोलार ड्रायन जे डिहायड्रेशन मध्ये येतं त्याचाच पार्ट म्हणून आम्ही कांद्याची फ्लेक्स, कांद्याची पावडर आणि बिरिस्टा हे 2 ते 3 प्रोडक्ट बनवतो, जे आमच्याकडून सोलापूरवरून पुणे असेल, हैदराबाद असेल, जे असे मार्केट आहेत ते 200 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहेत किंवा नाईट जर्नीच्या अंतरावरती आहेत. आम्ही त्या मार्केटमध्ये हे विक्री करतोय. मी रिसेंटली मला सरांचा फोन आला, सहवासात आल्यानंतर खरोखरच सोनं होतं असं या ठिकाणी आज मी आवर्जून म्हणेन. मी मथुरा तानाजी जाधव, राहणार घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्षा. मी 2006 साली माझा एक बचत गट स्थापन केला. आम्ही 10 महिला एकत्र येऊन आम्ही आमच्या विचारांची देवाणघेवाण केली. आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून हातसडीचे तांदूळ बनवायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही हळूहळू सेंद्रिय गुळाकडे वळालो, सेंद्रिय गुळ बनवायला लागलो. त्याच्यानंतर आम्ही जात्यावर दळलेलं भाजणीचं पीठ, आमच्या इगतपुरी तालुका हा ग्रामीण असल्यामुळे आमच्या महिलांच्या हाताला फक्त 4 महिने भात शेतीचा उद्योग असतो, 8 महिने त्यांच्या हाताला कुठलंही काम नसतं. त्याच्यामुळे ह्या आदिवासी महिलांना रोजगार देण्यासाठी आम्ही हातसडीचे तांदूळ, जात्यावर दळलेलं भाजणीचं पीठ तयार करू लागलो. हळूहळू आम्हाला मार्केटिंगचा प्रॉब्लेम येत गेला, कारण ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या उत्पादन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात, परंतु ज्यावेळेस मार्केटिंगची वेळ येते त्यावेळेस त्या माघार घेतात. त्यामुळे आम्हाला थोडासा असा मार्केटिंगचा प्रॉब्लेम येत गेला. त्यानंतर आम्ही 2021 साली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत एक प्रकल्प उभा केला. आम्ही तेल बियांद्वारे लाकडी घाण्याचं तेल बनवतो. आमच्याकडे 10 मशिनी आहे. आम्ही इगतपुरी तालुक्यामध्ये ज्या महिलांच्या ह्या आत्मनिर्भर भारतामध्ये ज्या महिलांच्या डोक्यावर 10 फुटाचं छत सुद्धा नाही अशा महिलांना रोजगार दिलेला आहे. आणि आम्ही आता सध्या लाकडी घाण्याचं तेल बनवतो. सर्व सोयाबीन सोडून सर्व प्रकारचं शेंगदाणा तेल असेल, पुरासणी तेल असेल, करडई तेल असेल, सूर्यफूल तेल असेल, बदाम तेल असेल, सर्व प्रकारचं आम्ही लाकडी घाण्याचं तेल बनवतो. की आंब्याचा आणि ऊसाचा काय संबंध. तर खरं तर हा कार्यक्रम संपन्न होत असताना आम्हाला त्याचा अंदाज आला
की प्रत्येक ठिकाणी काम करणारा, म्हणजे जांभळात काम करणाराही आहे, विकास संस्थेमध्ये काम करणारही आहे, FPO मध्ये काम करणारे आहे. प्रत्येकाचा सन्मान करायचा इथे. जे जे आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप ठेवायची, म्हणून खरं तर आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय. मी आमच्या सहकारी संस्थेचे आमचे सर्व सहकारी संचालक असतील, आमच्या FPO असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील, काही वैयक्तिक जे व्यवसाय करतात ते असतील, ह्या सगळ्यांच्या वतीने आपल्या या महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे मनापासून आभार मानतो. आपण आमचा इथे बोलवलं, आमचा सन्मान केला, त्यावेळेस पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीचे चांगले उपक्रम आपण राबवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या 2026 मध्ये आमच्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने साधारण नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये असं प्रास्ताविकातच प्रत्येकाने सांगितलं. आता हे जी आधुनिक शेतीची काळ धरल्यानंतर जर शेती उत्पन्न घटत असेल तर मग पर्याय राहतो की जो मी निवडला की अत्यंत कमीत कमी संसाधनं वापरून त्यातले त्यात नैसर्गिक संसाधनं वापरून शेती करायची, म्हणजे इनपुट कॉस्ट कमी होईल आणि आपण तयार केलेला माल कच्चा विकायचाच नाही, तो पक्का करूनच विकायचा आणि तो अंतिम ग्राहकाला विकायचा. कारण मी जर कापूस उत्पादक शेतकरी असेल तर मला निविदा पुरवणाऱ्या प्रत्येक कंपन्या खूप श्रीमंत कंपन्या आहेत, खूप श्रीमंत, आणि त्या कॉटन पासून तयार झालेली साडी असेल, कपडे असतील, ती घालणारी खूप परिधान करणारी खूप श्रीमंत लोक आहेत. आपण कधीतरी ऐकतो की त्या पुढारी महिलेच्या वहाँ पर पेट्रोल पंप अपने डिफेंस के लिए जो कि आई थिंक 20,000 एल्टीट्यूड पे जो है पेट्रोल पंप लगाया है, ताकि वहाँ पर जो हमारी आर्मी है उसके लिए भी उसको 12 महीने जो है पेट्रोल डीजल मिलता है. और गैस में तो जैसा हमारा जम्मू से और श्रीनगर में सेटअप है, तो आज की डेट में लेह लद्दाख जो हमारे मिलिट्री बेस है वहाँ पे 12 महीने की हमें LPG सप्लाई और डीजल सप्लाई मुहैया कराई है. आताच आपल्या इथे प्रदीप्ता बॅनर्जी partnership bonds, FPOs, FPCs, NGOs, SHGs, cooperatives, and private limited companies. And just go through our put an arrow possibility. आणि आमचं चांगलं काम आहे. एक सरकाराच्या बद्दल एक मला या ठिकाणी 2 वर्षापूर्वी आता केला होता कोकणातल्या एका संस्थेचा. त्यावेळी सरकार त्यांना मिळाल्यानंतर ते सरकार घेऊन HPCL भारतातली अत्यंत नामवंत अशी अशी संस्था आहे. आपण पाहत असाल की मोकळ सर किती मेहनत घेत आहेत. या सर्व अत्यंत मोठ्या पातळीवर काम करणाऱ्या सर्व infrastructure road scheme and for poultry, dairy, fisheries, and for construction of cold storage and cold management activities we are providing apart from regular crop loans and development loans. कोई भी कॉन्टैक्ट पॉइंट रखना है तो हमारे रीजनल ऑफिसेस, रिटेल मतलब पेट्रोल पंप, LPG ना हो. This cold storage scheme is also there for construction of new cold storage or renovation of old cold storage, and you can manage cold chain infrastructure like शेतीमध्ये आता फक्त पुरुषांची मक्तेदारी नाहीये, तर स्त्रिया देखील तितक्याच ताकदीने आणि धडकेने शेतीला व्यवसाय करत आहेत.
सर थोडंसं पुढे या पाऊल आहे. या सर हां साहेब हां साईड हां स्टँडच्या पुढे या हां बस ओके 2 मिनिट हां ओके बसला यस आपने देखा होगा लास्ट मे बी 4 सालों में बहुत ज्यादा ईवी चार्जिंग फैसिलिटीज भी हैं। तो अगर आप एचपीसीएल के किसी भी पेट्रोल पंप पे जाएं तो वहां पे आपको ईवी चार्जिंग फैसिलिटी भी मिलेगी। और क्योंकि जो हो रहा है इंडस्ट्री में, आप ज्यादा से ज्यादा निर्यात करेंगे तो सिर्फ आपका ही प्रोग्रेस नहीं होगा, कंट्री भी प्रोग्रेस करेगी। और इससे रिलेटेड कोई भी और चीज है, अगर आपको लगता है कि जरूरत है तो आप हमारे यहाँ कॉल भी कर सकते हैं, हमारे वेबसाइट पे भी मिल सकता है। चंद्रकांत जी को मैं बड़ा मतलब इनकी सराहना करूंगा कि इन्होंने जो ऑर्गेनाइज किया है, यहाँ पर आपको सारे एक्सपर्ट्स यहाँ पर मिल रहे हैं जो आपको गाइड कर सकते हैं। मेरा कहना है कि एक आप जिसको कहते हैं लीप ऑफ फेथ जो है ना, एक आप कहते हैं कूद छलांग मारना जरूरी है। आपको एक जगह से दूसरी जगह जाने के लिए थोड़ी सी मुश्किलें हो सकती हैं, पर वो छलांग जो है वो लगाना जरूरी है। तो वो छलांग लगाइए, हम आपके पीछे खड़े हैं। धन्यवाद, थैंक यू। वो भी महाराष्ट्र में आने का ही। तो एचपीसीएल के बारे में मैंने आपको बताया, और आपका कीमती समय देने के लिए हिंदुस्तान पेट्रोलियम की तरफ से मैं आपको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। थैंक यू। तो मैं यहाँ पे कुछ ना कुछ बातें बोलने जाऊंगा। आप महाराष्ट्र में बैठे हैं, आपकी पहुंच महाराष्ट्र के अंदर काफी अच्छी है, रिप्रेजेंटेशन बता रहा है। अगर दिल्ली सरकार है या दिल्ली से कोई भी चीजें की जरूरत होती है, समझिए आपका एक एक्सटेंशन मेरे को वहां पे बैठा हो। भारत सरकार के सामने कृषि मंत्रालय में जब भी आपको लगेगा, आप प्लीज गेट इन टच विद मी एंड आई विल बी विद यू। थैंक यू वेरी मच। आणि आपला सन्मान खरं म्हणजे सर्वांची मोठ मानलेली आहे मोकर सरांनी। त्यामुळे सेंद्रिय खत आम्ही तयार करतो। आता नुकतंच आम्ही एक बायोचार वगैरे कार्बनचं पर्सेंटेज खूपच लोन देतो, मुदत कर्ज देतो, त्याला ईएमआय असतो, त्याच्यामध्ये कॅश क्रेडिट किंवा खेळतं भांडवल त्याला होतं, त्याचा कुठेही गव्हर्नमेंट उल्लेख केलेला नाही। तर त्यासाठी आमची बँकेची नवीन आता स्कीम आता 2 वर्षापूर्वी डेव्हलप झाली आहे, एएफएल स्कीम। एक म्हणजे ऍग्रिकल्चर अँड फूड इंटरप्राइजेस लोन, जे तुमच्याकडे शेतकरी आहेत, प्रोप्रायटर्स आहेत, पार्टनर्स, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत, पीओज आहेत, एसएनजी आहेत, ज्यांना पण या स्कीमचा फायदा होतो। या स्कीमचे 2च फायदे चांगले आहेत, त्याच्यामध्ये व्याजदर तुम्हाला 7.9 आहे, म्हणजे आमच्या बँकेमध्ये सगळ्यात कमी जर असेल तर ही स्कीम आहे कमी व्याजदराची। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसिंग फी मध्ये 75% कन्सेशन आहे। साधारण 1 कोटी जर लोन घेतलं तर 18,000 तुम्हाला प्रोसेसिंग फी आहे, 75% बँक प्रोसेसिंग फी मध्ये कन्सेशन तुम्हाला देते। 1 ते 10 वर्षापर्यंत तुम्हाला लोन टेन्युअर देतो त्याच्यावर तुम्हाला, आणि तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटीची पण गरज नाही, कुठे कारण ठेवायची गरज नाही। तुमचं जे काय ऍडव्हान्सेस असेल ते 1 ते 100 कोटी पर्यंत आपण हे तुम्हाला ऍडव्हान्सेस देत असतो। 10 कोटी पर्यंत आपण सीजीटीसी खाली कव्हर करतो। 10 कोटीच्या वर जर तुमचा लोन असेल तर त्यामध्ये ऍटलीस्ट 40% तुमची कोलॅटरल सिक्युरिटी आपण कव्हर करतो। तर याच्यामध्ये आपण कोणकोणत्या येतात, तर सगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, पॉलिहाऊस झालं, कोल्ड स्टोरेज झालं, पॅक हाऊस झालं, तुमचं राईस मिल आली, डाळ मिल आली, प्रोसेसिंग युनिट सगळ्या त्याच्यामध्ये स्पायसेस असतील, मसाला, परत मी संजय सुतार, मी एक वेळ या कंपनीमध्ये पुणे स्थित झोनल मॅनेजर म्हणून काम करतोय। सर्वप्रथम मी चंद्रकांत मोकर सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की या ठिकाणी मेघमणीला आणि सर्व जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलण्याची संधी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, आणि एक उत्कृष्ट असा कार्यक्रम नियोजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी साधारण या मेघमणी या कंपनीमध्ये 11 वर्षापासून काम करतोय। जास्त वेळ घेणार नाही। मेघमणी ही कंपनी साधारण जवळजवळ 35 वर्षांपासून कीटकनाशक या क्षेत्रामध्ये काम करते। त्याच्यामध्ये बुरशीनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, आणि त्याच्याबरोबरच तणनाशक सुद्धा आहेत।
ही आपण कॉर्पोरेटची बिल्डिंग आहे या फोटोमध्ये बघतोय आपण. एक जी मेक मनी जो ग्रुप आहे त्याचा जर व्याप बघितला आपण, विस्तार बघितला तर जवळजवळ आपण ह्या मेक मनी ग्रुपचे 3 कंपन्या ह्या ऍग्रिकल्चर संदर्भात या 3 कंपन्या काम करत आहेत. त्याच्यामध्ये मेक मनी ऑर्गॅनिक्स लिमिटेड एक आहे, मेक मनी इंडस्ट्रीज लिमिटेड एक आहे आणि मागच्या 2 वर्षापासून मेक मनी क्रॉप न्यूट्रिशन या क्षेत्रामध्ये काम करते आहे. या डिस्प्लेमध्ये बघताय जवळजवळ 14 कंपन्या दिसत आहेत आणि या कंपनीचा जर टर्नओव्हर जरी आपण बघितला तर जवळजवळ हा 20,000 करोडच्या आसपास या ग्रुपचा टर्नओव्हर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मेक मनी काम करते. या कंपनीचं जर बघितलं सुरुवातीला आपण तर 1995 पासून ह्या ऍग्रिकल्चर इन्सेक्टिसाइड्स फील्डमध्ये या कंपनी. आज तुम्हाला मी थोडक्यात आणि महत्वाच्या स्टेट बँकेच्या आणि सरकारच्या जे काय कर्ज पुरवठा स्कीम्स आहेत, पतपुरवठा स्कीम्स आहेत, ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आपले माजी पंतप्रधान त्यांची एक घोषणा होती, नारा होता, जय जवान जय किसान, लालबहादूर शास्त्री यांचा. जय जवान का तर जवान आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देश संरक्षण करत असतात. त्यामुळे आपण तो 70, 80, 85, 95% तक, जैसे आपके यहाँ पे मोटर चलती होगी, आपके यहाँ पे रोटावेटर चलते होंगे, आपके यहाँ पे हाइड्रोलिक प्रेसेज होंगी या और ट्रैक्टर चलते होंगे, तो उसमें 70 से लेके 90-95% तक भेजवाल रहता है जो हमारा खुद का है, स्वदेशी है. हम बाहर किसी MNC किसी फॉरेन सप्लायर पे डिपेंडेंट नहीं है. एडिटिव के लिए यस, हम कुछ इंडियन एडिटिव से लेते हैं, कुछ बाहर से लेते हैं, क्योंकि ऑयल परफॉर्मेंस आज की डेट में BS6 इंजन के हिसाब से बनानी पड़ती है. तो जब वो फाइनल प्रोडक्ट निकल के आता है तो लुब्रिकेंट अशोक सर, आपल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केल्याबद्दल आणि खास करून निर्यातीचं महत्त्व पटवून दिल्याबद्दल. यानंतर आपण एक छोटासा सन्मान सोहळा करणार आहोत. आपल्या इथे श्री सौरभ रथ सर उपस्थित आहेत, DGM स्टेट बँक ऑफ इंडिया. मी मोकल सरांना विनंती करतो की त्यांनी सौरभ रथ सरांचा यूरोपियन कंट्रीज और हर जगह गैस का बहुत ज्यादा जो है सेटअप आ रहे हैं, तो हमें अपने पेट्रोल पंप पे और स्टैंड अलोन फैसिलिटीज पे आज कम से कम 250 स्टेशन लगा दिया. इसके लिए ये हमारी पाइपलाइंस है. जैसे मैंने बताया कि हमने जो पाइपलाइन का नेटवर्क है, ये सेकेंड लार्जेस्ट प्रोडक्ट पाइपलाइन है. आपको ये आप पूरे इंडिया के नक्शे पे देख सकते हैं कि ऊपर बठिंडा से लेके नीचे, जैसे हम कहते हैं कि तेल कंपनियों ने क्रॉस किया. LPG डिस्ट्रीब्यूटरशिप, ये जो हमारी ईंधन गैस हर घर में रहती है, उसके भी जो डिस्ट्रीब्यूटर्स अगर आप बात करें तो 6,300 6,400 हुए हैं. हमारे मिट्टी का तेल, हालांकि जो टायर 1 सिटीज है. मैं भरत तुली, चीफ रीजनल मैनेजर, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई. HPCL जैसा कि आप जानते हैं एक तेल कंपनी है जो 1954 में एसओ कैलटेक्स ली और 1974 में एसओ कैलटेक्स से ये हिंदुस्तान पेट्रोलियम एक भारत का उपकरण बना. एनर्जी सेक्टर में अगर आप बात करें तो टॉप 3 कंपनियों में हिंदुस्तान पेट्रोलियम नंबर 2 कंपनी है, जिसकी आज नेटवर्थ 5 लाख करोड़ हो चुकी है. तो मैं कुछ अपनी कंपनी के बारे में और खासकर जो लुब्रिकेंट्स है, खासकर हमारे फार्मर भाइयों के लिए, उसके बारे में मैं आपको कुछ बताना चाहूंगा. पहिले विचार करा की आपण बँकेमध्ये वगैरे फॅसिलिटी देते गोल्ड लोनची. तर जाऊ नका याच्या पुढे, बँकेमध्ये या, आपला गोल्ड लोन करा आणि जे काय तुम्हाला जास्त वेळ लागत नाही, हार्डली 1 ते 2 तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतात. तर हे झाली कृषी गोल्ड लोन स्कीम. म्हणजे शेवटची स्कीम म्हणजे SHG. आता माहिती आपल्या कंट्री में भेजना है तो वहाँ दिक्कतें क्या आ सकती हैं? एक हो सकता है फाइनेंस की जरूरत हो. आपको लगता है कि शायद बाहर के जो हम एक्सपोर्ट कर रहे हैं उनको उधार में चाहिए, तो उतने पैसे आपको चाहिए, वर्किंग कैपिटल बोलते हैं उसको,
या फिर आपको अपने इक्विपमेंट्स वगैरह के लिए कुछ पैसे चाहिए जो बैंक आपको उपलब्ध करा सकता है, और कुछ दूसरी चीजें हो सकती है कि अगर कल को आपका माल चला गया, देखिए इंडिया में जाता है, अगर कोई किसी माल का पेमेंट नहीं आता है तो आप उसको पकड़ सकते हैं, जा सकते हैं, देख सकते हैं, फोन पे बात कर सकते हैं। लेकिन दूसरे कंट्री में जब आप जाते हैं तो ये इजी नहीं होता है। तो आपके पास क्या गारंटी है कि वो पेमेंट आएगा? इसकी कोई गारंटी नहीं है। लेकिन एक चीज की सुनिश्चितता है कि ECGC आपके पीठ पर खड़ा है, आपको इस चीज में हेल्प करेगा कि अगर आपका पेमेंट नहीं आया है तो उसका इंश्योरेंस करा करके उस पेमेंट का जो नुकसान है वो आप भरपाई कर सकते हैं। तो यहाँ पर ECGC का रोल हो जाता है। तो एक चीज है कि आपको फाइनेंसिंग वगैरह का अरेंजमेंट हो गया, जो आपको टेक्नोलॉजी से रिलेटेड चाहिए वो फैसिलिटी आपको मिल रही है, वो अवेलेबल है, वो आप नॉर्मली भी यूज करते हैं। और अब आपको जब यह मौका मिल जाए कि ये सुनिश्चित करने का कि आपका पेमेंट सुनिश्चित है, तो इससे आप क्या कर सकते हैं? आप इससे कर सकते हैं कि किसी भी कंट्री में जाकर के आप माल भेज सकते हैं, चाहे वो कंट्री चाहे अफ्रीका में हो, USA में हो या किसी भी कोने में हो। आपको चिंता करने की जरूरत नहीं है। आप निर्यात करें, हमारा गाइडेंस लें और उस निर्यात को सुरक्षित करें। कल को अगर पेमेंट होता है, हमारे यहाँ जो स्कीम है, देखिए गवर्नमेंट ऑफ इंडिया की स्कीम है और ये जो सुविधा है इंश्योरेंस है बेसिकली, तो ये हम सुनिश्चित करते हैं कि छोटे निर्यातक जो होते हैं उनको 100% निर्यात में सुरक्षा मिलती है। तो इस तरह की सुरक्षा अगर आपको मिल रही है तो उसका फायदा उठाना चाहिए और ये देखना चाहिए कि आप ज्यादा इकडे बघा समोर हे कॅमेरा आहे तुला तिथे आजचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात चंद्रकांत मोकल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ, आज या ठिकाणी कृषी फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्ड चेन आणि वेअर हाऊसिंग या परिषदेचं महाराष्ट्रात एक चंद्रकांत मोकल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ। आजचा दिवस राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी फार महत्त्वाचा आहे। एकतर आज श्रावण महिना सुरू झाला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज स्मृतिदिवस व जागतिक महिला शेतकरी वर्ष, अशा प्रकारचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आम्हाला लावला आणि NSE राष्ट्रीय शेअर बाजारात आम्ही आज कृषी फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्ड चेन, वेअर हाऊसिंग ही अत्यंत महत्त्वाची परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली। त्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील ज्या चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना आम्ही आमंत्रित केलेले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये फलोत्पादन घेतो, परंतु त्याचं उत्पादन विक्री करताना त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी फार महत्त्वाच्या आहेत। म्हणून आम्ही सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्स असेल, इंडियन मर्चंट चेंबर असेल, फिक्की असेल, रिटेल क्षेत्र यांचं सहकार्य घेऊन शेतकऱ्याचा माल उत्पादक ते ग्राहक या पद्धतीनं जर आम्ही विकला तर शेतकऱ्याला नक्की 2 पैसे जास्त मिळतील, आर्थिक स्तर वाढेल, हा एक उद्देश आहे। त्याचबरोबर एक्सपोर्ट करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर राहाव्यात म्हणून आम्ही भारत सरकारच्या ECGC या यंत्रणेला या ठिकाणी आम्ही बोलावलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक भविष्यात होणार नाही, यासाठी चांगलं काम होईल, हा एक उद्देश आहे। तसेच रिटेल विक्रीसाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारणे याबाबतीत आम्ही पाठपुरावा करतो आहे। देशांतर्गत मार्केटमध्ये आपल्याला जर मिडल पर्सन बघून चांगला माल जर आपण चांगल्या प्रकारे विक्री केली तर त्याच्यामुळे शेतकरी आज ज्या पद्धतीने जर विचार केला की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होतात, पण भविष्यात आत्महत्या थांबल्या पाहिजे
आंब्याचा विचार केला तर आपल्याला सांगू इच्छितो की जवळपास यावर्षी 15 ते 20% उत्पादन जगप्रसिद्ध हापूस आंब्याचं आहे आणि त्याच्यामध्ये 15% आंबा हा निर्यात होतो. मात्र आता उत्पादन जेवढं झालं त्यातला अर्धा आंबा हा मिडल ईस्ट मध्यपूर्व देशामध्ये असतो. आणि आज दुर्दैवानं तुम्हाला माहिती आहे की मागील 3 महिन्यापासून अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध झाल्यामुळे संपूर्ण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्याला एकतर सरकारकडून सहकार्य मिळलं पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्याला समाजाच्या सर्व थरात आणि आवाज उठून शेतकरी हा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणं हा आजच्या परिषदेचा आमचा मुख्य उद्देश होता. या ठिकाणी आम्ही एक छोटेखानं प्रदर्शन ठेवलं, त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या स्टॉल आले आणि त्या बँकांच्या मार्फत ज्या योजना आहेत, ज्या योजना खऱ्या अर्थानं फायदेशीर आहेत कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आहे आणि त्या योजना प्रत्यक्ष तळागाळात आमचं असलेलं फार मोठं नेटवर्क या माध्यमानं त्या पोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या उद्देशानं आजच्या या व्यासपीठावर ही परिषद आयोजित केली आणि परिषद केली. ज्या सध्याच्या काळामध्ये सेंद्रिय उत्पादनातल्या ज्या कंपन्या आहेत, जे निर्यातीसाठी आपल्याला सेंद्रिय उत्पादन लागतात आणि याचा विचार करून सेंद्रिय उत्पादनातल्या आम्ही कंपन्यांना या ठिकाणी बोलवलं. तसेच अनेक शेतकरी ग्रुप या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या अत्यंत चांगलं काम करतात त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, जेणेकरून त्यांचा आदर्श पुढच्या पिढीला मिळेल आणि शेती चांगल्या प्रकारे शेतीमध्ये हे लोक राहतील, व्यग्र राहतील असा आमचा प्रयत्न. असा मेसेज देतो की एकतर एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपण इथे आहोत, तुमच्या मार्केटिंगच्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी आहोत. तुम्हाला ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मिळण्यासाठी जे आवश्यक ते पोटेन्शियल आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि बँकांच्या ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक दुवा म्हणून काम करतो. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे त्याच्यामुळे शेतकरी हा आज फार अडचणीत आला आहे आणि तो निष्प्रभ झाला आहे. त्याला परत या शेतीबद्दल ओढ निर्माण यावी म्हणून आम्ही कॉलेजच्या मुलांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं की त्याच्यामध्ये शेतीची एक त्यांना एक चांगली भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि शेती व्यवसायाकडे ते आकृष्ट झाले पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. या ठिकाणी उपस्थित आले ECGCचे महाव्यवस्थापक कुमार अंशुमन या ठिकाणी आले, त्याचबरोबर बँकांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले. प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला तर जे समुद्र शेवाळ्यामध्ये काम करणारी जी कंपनी आहे पिडिलाइट इंडस्ट्री त्याचे प्रेसिडेंट डॉक्टर शुक्ला साहेब या ठिकाणी आले. तसेच रिलायन्स लवकरच तुमचं ऑर्गॅनिक खतामध्ये येणार आहे त्यांचे देखील अध्यक्ष या ठिकाणी आले. अशा प्रकारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि शेती व्यवसाय पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचा आश्वासन दिलं.